पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते महाप्रज्ञा सूर्य, आणि त्या महाप्रज्ञा सूर्याची सावली झाली माता रमाई, आणि त्याच्या प्रखरतेच्या जळाली तेवढीच। साडी चोळीचं स्वप्न, दागिन्याचं स्वप्न तिने गाठीशी बांधलं आणि बाबासाहेबांना बॅरिस्टर केलं। म्हणतात ना, कधी कधी न केली भीमरावांना चैन सुखाची मागणी, तिने कधी न केली भीमरावांना चैन सुखाची मागणी। न्याय आणि हक्कासाठी लढणारी, न्याय आणि हक्कासाठी लढणारी, तिने मजबूत केली भीमलेखणी। न्याय आणि हक्कासाठी लढणारी, तिने मजबूत केली भीमलेखणी। एक वेळा आपण म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं, पण त्यांना जन्म देणारी, त्यांच्यावर संस्कार घडवणारी माता जिजाऊ ती आधी जन्माला आली पाहिजे। तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले पाहिजे, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना साहेब बनवणारी माता रमाई ती देखील जन्माला आली पाहिजे। माणसं काल्पनिक देवीची पूजा अर्धा करतात, पण खरी हाडामासाची देवी होती माझी माता रमाई। माता रमाईला त्यागमूर्ती असं का म्हणतात? खरं तर तिचा त्याग हा एका गाण्यात सांगणं फार कठीणच। असे कितीतरी कार्यक्रम केले तरी तिची महिमा इतकी अगाध आहे तर ती आपण इतक्या कमी वेळात सांगूच शकत नाही। माता रमाई विहिरीवर एकदा पाणी भरायला गेल्या होत्या। पाणी भरत असताना आजूबाजूच्या बायका तिला हिणवू लागल्या, हसू लागल्या, परिस्थितीची अवहेलना करू लागल्या। म्हणाल्या, अगं काय करावं, काय ही तुझी अवस्था? एकीकडे म्हणतेस की माझा पती बॅरिस्टर आहे, विद्वान आहे, परदेशात जाऊन शिकलेला आहे, मग परदेशात शिकलेल्या नवऱ्याला तुझ्या कधी असं वाटत नाही की माझ्या पत्नीसाठी एखादी साडी घ्यावी, एखादा सोन्याचा दागिना करावा? अगं सोन्याचा दागिना सोडच, एक सोन्याचा फुटका मणी तरी करावा। तेव्हा माता रमाई अगदी शांतपणे त्यांना उत्तर देतात। त्या काय म्हणतात? सोन्या मोत्याची माळ, सोन्या मोत्याची माळ गळी बांधून कुणी, बघा काय म्हणतात ऐका, सोन्या मोत्याची माळ गळी बांधून कुणी, पण सुखाने राहू दे माझं काळमणी, पण सुखाने राहू दे माझं काळमणी। सोन्या मोत्याची माळ, सोन्या मोत्याची माळ गळी बांधू कुणी, सुखाने राहू दे माझं काळमणी, सुखाने राहू दे माझं काळमणी, माझं काळमणी, सुखाने राहू दे माझं काळमणी। परदेशी साहेब जाताच ग, आठव बाई मजला तो होतोच ग, परदेशी साहेब जाताच ग। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परदेशात शिकत असताना त्या माऊलीचा प्रवास खूप खडतर होता हो। बाबासाहेबांच्या शिक्षणासाठी, या समाजासाठी तिने आपली 3 मुलं आणि 1 मुलगी मातीत घातली। एक प्रसंग सांगते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परदेशात शिकत होते त्यावेळी त्यांचा मुलगा गंगाधर याची तब्येत फार खाली। त्या मुलाला उचलून माता रमाई डॉक्टरांकडे गेल्या। डॉक्टरांना काय म्हणाल्या, अहो डॉक्टर माझं लेकरू बघा ना कसं तापाने फणफणतं, माझ्या मुलावरती औषधोपचार करा बघा ना। पण तो डॉक्टर काय म्हणाला, अगं रमा जा, आधी तुझे 2 रुपये उधार आहेत ते घेऊन ये, तरच मी तुझ्या मुलावरती औषधोपचार करेन। त्या माऊलीची वेदना त्याला जाणवली नाही। सांगण्याचं महत्व एवढंच की ही वेळ कुणावर यावी, ही वेळ कुणावर यावी ज्यांच्यामुळे आज आपली मुलं एसी हॉस्पिटलमध्ये जन्माला
त्यांच्यावरही वेळ याहून मोठं दुर्भाग्य कोणतं हो? त्या माऊलीने आपल्या लेकराला उचललं आणि घरी जाण्यास निघाल्या. घरी जाताना त्या लेकराने हो प्राण सोडला आपल्या माऊलीच्या कुशीत. अशा वेळेला तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. पण खचून न जाता तिने आपल्या हाताने त्या लेकराचं ज्या काही अंतिम विधी आहेत त्या पूर्ण केल्या आणि बाबासाहेबांना पत्र लिहिलं. बाबासाहेबांना पत्रात काय म्हणाल्या? साहेब आपला गंगाधर गेला हो, आपला गंगाधर गेला, पण तुम्ही इकडची काळजी करू नका. मी आहे ना, मी आहे. तुम्ही ह्या लेकरांसाठी आपले एक लेकरू गेलं तरी काय झालं, पण या हजारो लेकरांसाठी, या करोडो लेकरांसाठी तुम्हाला शिकणं गरजेचं आहे. त्यांना त्यांचे हक्क मिळवून देणं गरजेचं आहे. आज आपला समाज जो दारिद्र्याच्या अग्नीमध्ये होरपळून जातोय, त्या समाजाला अधिकार मिळवून देणं गरजेचं आहे. आज आपल्याला स्पृश्य म्हणून हिणवलं जातं, ते त्यांना होऊ देऊ नये. ह्यासाठी तुम्हाला शिकणं गरजेचं आहे. आणि तुम्ही शिका. मी आहे ना, मी आहे. माता रमाईला त्यागमूर्ती असं का म्हणतात? परदेशी साहेब जाताच ग, आठव बाई मजला तो होतोच ग, नाग दिसता गबला रात वाटे सुनी, नाग दिसता गबला रात वाटे सुनी, पण सुखाने राहू माझं गाणमणी, सुखाने राहू माझं गाणमणी. त्यांना भेटण्यासाठी मोठमोठी माणसं आली असतील ना, असा तिला प्रश्न मनात पडला. खूप विचार करून तिच्या लक्षात आलं की छत्रपती शाहू महाराजांनी सत्कार प्रसंगी दिलेला बाबासाहेबांना भेटा आली. त्या भेटाची मी साडी नेसते आणि बाबासाहेबांना भेटण्यासाठी जाते भेटण्यासाठी. पण एका कोपऱ्यात बिचारी उभी राहते, कारण मोठमोठी माणसं आलेली असतात ना. बाबासाहेब जहाजातनं खाली उतरतात. सगळीकडे एकच आवाज दमदमू लागतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. बाबासाहेबांचा हा झालेला सत्कार, बाबासाहेबांचं झालेलं कौतुक हे बघून तिची मान अभिमानाने गर्वाने मोठी होते. सांगण्याचं महत्व एवढंच, पण ह्या गर्दीत देखील बाबासाहेबांची नजर ही माता रमाईला शोधत असते. त्या माता रमाईला शोधत असते. माता रमाईला ते शोधत तिच्याकडे येतात आणि तिला म्हणतात, का ग रमा, तुला मला भेटायचं नाहीये? तेव्हा माता रमाई अगदी त्यांना शांतपणे उत्तर देतात. त्या का म्हणतात, अहो मी तर तुमची पत्नीच आहे हो, मी तर तुम्हाला कधी भेटू शकते. पण हा समाज, त्या समाजाला भेटणं गरजेचं आहे. या समाजाच्या अडचणी जाणून घेणं गरजेचं आहे. मी तर कधीही भेटू शकते. माता रमाईने कधीही तिचा स्वतःचा विचार केला नाही. तिने तिच्या कधी संसाराचा विचार केला नाही. की प्रत्येक वेळेला या समाजाचा विचार करत राहिली, प्रत्येक वेळेला समोरच्याचा विचार करत राहिली. दरवेळेला ती म्हणायची, माझ्या साईबाबांनी जगी नाही कुणी, माझ्या साईबाबांनी जगी नाही कुणी, पण सुखाने राहू दे माझं गाणं, सुखाने राहू दे माझं गाणं. सोन्या मोत्याची मळ गळी बांधू कुणी, पण सुखाने राहू दे माझं गाणं, सुखाने राहू दे माझं गाणं, सुखाने राहू दे माझं
भागवती झाली.